नमस्कार. हा नमस्कार. कुठून बोलतोय? मी मी रत्नागिरीतून बोलते. रत्नागिरी. हां. आणि माझा भाऊ आहे भाऊ आहेत का? विरारला. विरारला आहे. हां हां हां. हा बरं. कुठला समाज? सोनार. सोनारमध्ये. हां. आणि काय करतो तो? तो जॉबला आहे गोदरेजमध्ये. जॉबला आहे. काय शिकला आहे? 12वी पास आहे. 12वी पास. आणि पगार किती आता त्याला? 35,000 पगार आहे त्याला. 35,000. 1900 कितीमधला आहे तो? 89 मधला. 89. ओके. 89. आणि सोनार म्हणजे तुम्हाला तुम्हाला कुठल्या जातीमध्ये पाहिजे मुलगी? कोणतीही चालेल. होय ना. बरं ठीक आहे. रत्नागिरीमधलेच तुम्ही? हा मी रत्नागिरी पण तो विरारला राहतो. नाही, त्याचं घर कुठे? विरारला. मूळ मुंबईचे तुम्ही? गुहागर तालुका आमचा. हां हां. पण कामानिमित्त विरारला राहतो तो. गुहागर. ओके. हां. मग गुहागरला कोण राहतं? गाव घर आहे आमचं. हां. म्हणजे त्याचे आई वडील? आई वडील मुंबईला राहतात विरारला. विरारलाच राहतात. मग आता विरारला रूम आहे ती स्वतःची आहे? विरारला त्याचा स्वतःचा रूम आहे, परत स्वतःचा ब्लॉक आहे. हां. बरं. आणि तिथे म्हणजे आई वडील आणि तो राहतो. हा. आणि तुम्ही किती भावंड? दोघंच आम्ही. म्हणजे तुम्ही एक आणि तो एक बहीण. एक बहीण. ओके. हां. बरं. तो एकटाच आहे. बरं ठीक आहे. आणि मुलगी कशी असावी आता? असं काही नाही आहे, असं काही अपेक्षा नाही आहे. हां. ठीक आहे, चालेल. आणि कोकण किनारपट्टी? मुंबईची असेल तर ठीक आहे. हां, मुंबईमध्ये शेअर करतो मी, काय टेन्शन घेऊ नका. बरं. आणि ठीक आहे, चालेल. तुमचा नंबर सांगा. 86 98 87 82 46. हां. ठीक आहे. मित्रांनो, हा मुलगा सोनारमध्ये आहे. सोनार म्हणजे देवज्ञ ब्राह्मण. आणि विरारला राहतो. त्याचे आईवडील तिथे राहतात. त्यांची रूम आहे तिथे. आणि एक ब्लॉकसुद्धा आहे त्यांचा. आणि ती मूळ गुहागरचे. आता त्यांची बहीण बोलवती. तिचं लग्न झालेलं आहे आणि ती रत्नागिरीला दिलेली आहे. तर हा मुलगा जो आहे तो जॉब करतो आहे. आणि त्याही पगार किती बोललात? 35,000 पगार आहे त्याला. मित्रांनो, कोण मुलगी तुमच्या बघण्यात असेल आजूबाजूला किंवा म्हणजे तुमच्या नात्यामध्ये म्हणा, तर तुम्ही याला कळवा. हा जो नंबर आहे तो मुलाच्या बहिणीचा नंबर आहे. त्या नंबरवरती तुम्ही त्याला सुचवू शकता. आणि जर तुमच्याजवळ नसेल कोण, तर तुम्ही निदान शेअर करू शकता. शेअर करायला जास्त वेळ लागत नाही. एक क्लिक मारून तुम्ही इतरांना शेअर करा, जेणेकरून कुठेतरी या मुलाचं लग्न होईल. आणि मुळात आधी आम्ही जे काम करतो हे कुठल्याही फसवणुकीचं प्रकार आम्ही करत नाही. कोणाचे फोटो आम्ही शेअर करत नाही आहोत. तर त्यामुळे सपोर्ट करा आम्हाला, कारण बऱ्याच ठिकाणी जे फसवणुकीचे प्रकार चालले आहेत ते बंद व्हायला पाहिजेत. मी प्रत्येक व्हिडिओमधून हे सांगतो आहे. आज मुली स्वतः सांगत आहेत की आमचा विश्वास नाही. भरपूर मुली मला कॉल करतात, असं काही नाही. पण त्या मुली म्हणतात की मॅट्रिमोनीवर विश्वास राहिला नाही. मॅट्रिमोनीवाले चुकीच्या ठिकाणी फोटो दाखवतात आणि चुकीचं काही सांगतात आणि त्याच्यामुळे आमचा विश्वास राहिला नाही. वास्तविक मित्रांनो, त्यांनासुद्धा लग्न करायचं असतं. पण झालं कसं की जे मध्यस्थी लोक, काही, सगळे नाही बोलत मी, काही मध्यस्थी लोक हे नको ते धंदे करत आहेत आणि त्याच्यामुळे सगळ्या मध्यस्थांना तो फटका बसतो आहे. आणि त्याच्यामुळे कसं भविष्यात कुठलीही मुलगी कुठल्या मॅट्रिमोनीमध्ये जाणारच नाही. त्याच्यामुळे लग्न होण्याचे चान्सेस 0%. कळलं ना? तर त्याच्यामुळे कसं हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. कोणाला तरी आपल्याला मदत करायची आहे या भावनेतून आपण शेअर करू शकतो. कारण आपण इतर व्हिडिओ शेअर करतोच, त्याबरोबर यालासुद्धा शेअर करा, म्हणजे जेणेकरून कोणाचं तरी लग्न जमेल. धन्यवाद. ताई, बक्षीस वगैरे लावणार आहात का? हो. हां. किती? 5,000. मित्रांनो, जर कोणी या मुलाचं लग्न जुळवलं तर त्याला रोख बक्षीस 5,000 मिळणार आहेत. ते बक्षीस जिंकायचं आहे आपल्याला. जर तुमच्या आजूबाजूला कोण मुलगी असेल तर याला सुचवा. म्हणजे इतर कास्टमध्ये पण चालते असं त्याने सांगितलं आहे. पण तुम्ही सुचवा, जर सोनारमध्ये मिळाले तर तसं सुचवा. कारण बऱ्याच ठिकाणी अशा मुली आहेत, गरीब आहेत. हा मुलगा वेल सेटल आहे. 35,000 पगार आहे आणि त्याचे 2 रूम आहेत. म्हणजे एक ब्लॉक आहे आणि एक विरारला पण फ्लॅट आहे त्याचा. म्हटल्यानंतर कसं मुलगी कुठेतरी सुखात राहील.
पण गॅरंटेड पोरगी सुचवा. कारण कसं मध्यस्थी लोक जे सुचवतात, काही फ्रॉड मध्यस्थी लोक, तसं काही करू नका. कुणाचा संसार बर्बाद होताना आपल्याला पाहायचं नाही आहे. तर चांगलं जे काय निष्पन्न होईल अशा दृष्टीनं आपण प्रयत्न केले पाहिजेत. तर चांगलं सुचवा. कारण तुम्हाला इथे बक्षीस पण मिळून जाईल आणि एक रिलेशन पण वाढेल तुमचं. एक नवीन ओळख पण तयार होईल तुमची. जास्तीत जास्त शेअर करा प्लीज.